मित्रांनो, 24 ऑक्टोबरला आहे दसरा आणि हा दसरा काही राशींसाठी आनंदाचा ठरणार आहे. असं काय घडणार आहे त्या राशींच्या आयुष्यात आणि का बरं त्यांच्यासाठी हा दसरा आनंदाचा असणार आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, खरं तर आपण पूर्ण आठवड्याबद्दलच बोलणार आहोत. हा पूर्णच आठवडा कसा जाणार आहे? कोणता आठवडा? 22 ऑक्टोबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे रविवारपासून शनिवारपर्यंत. प्रत्येक दिवस खास आहे, विशेष आहे. कारण रविवारी होती दुर्गाष्टमी, सोमवारी महानवमी, मंगळवारी दसरा, बुधवारी पाशांकुशा एकादशी, गुरुवारी प्रदोष, शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आणि त्याच दिवशी आहे खंडग्रास चंद्रग्रहण. म्हणजे थोडक्यात काय, या संपूर्ण आठवड्यात प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी विशेष तिथी आहे. म्हणूनच हा आठवडा 7 राशींसाठी महत्त्वाचा ठरतोय. दसरा, नवरात्रीची सांगता, कोजागिरी पौर्णिमा, चंद्रग्रहण या सगळ्याचा तुमच्यावर कसा प्रभाव असणार आहे? चला बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीसाठी हा आठवडा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करणारा असेल. आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. कुटुंबात थोडासा दुरावा या काळात येऊ शकतो, परंतु कामं मात्र तुमची सगळी मजबूतीनं पूर्ण होतील. कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी तुम्ही करून दाखवाल. असं असलं तरी काही ठिकाणी आपला सल्ला इतरांहून भिन्न असू शकतो. व्यापारातील पावलं विचारपूर्वक उचलावी लागतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला या काळात मिळू शकतो. व्यापारात खूप मोठी उलाढाल होईल. व्यावसायिक भागीदारीत तणाव वाढू शकतो, तेव्हा विचारपूर्वक बोलणी करा. जोडीदाराची रागीट वृत्ती तुम्हाला या काळात थोडीशी त्रास देईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. जवळीक तुमची वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आठवडा उन्नतीदायक आहे. वृषभ रास. हा आठवडा वृषभ राशीसाठी अनुकूल म्हणावा लागेल, कारण खोळंबलेली कामं पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल. वरिष्ठांशी उत्तम संबंध असल्याचा फायदा तुम्हाला नोकरीत होईल. खर्चात वाढ होईल. अचानकपणे झालेल्या वाढीमुळे तुम्ही काहीसे घाबरून सुद्धा जाल, परंतु धीर धरा. प्राप्तीत कपात संभवते. कुटुंबात मात्र आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव येईल खरा. विनाकारण भांडणं होण्याची शक्यता आहे. थोडासा संयम धरावा लागेल. विद्यार्थ्यांना मात्र परिश्रम केल्यानंतरच यश प्राप्त होईल. स्पर्धेत यश संभवतं. परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मिथुन रास. हा आठवडा मिथुन राशीसाठी तसा चढ उतारांचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पण मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती व्यापार करतायत ना, त्यांच्यासाठी मात्र हा आठवडा फायदेशीर असेल. थोडासा मानसिक तणाव राहील, पण फायदा होईल. काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडथळ्यांना मात्र सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यापारामध्ये तेजी येईल. काही नवीन ऑर्डर्स सुद्धा तुम्हाला मिळतील. सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो. एखादी नवीन प्रॉपर्टी तुम्ही या काळात खरेदी करू शकता. प्रॉपर्टीशी संबंधित कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी मात्र त्यांच्या कामामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील, यात काही शंकाच नाही, आणि त्याचा फायदाही तुम्हाला होईल. फक्त तुमच्या कामात चूक होऊ देऊ नका. बँकेतील शिल्लक नक्कीच वाढत जाईल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल. जोडीदाराची साथ तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये प्रेरित करेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल, म्हणूनच ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. सिंह रास. सिंह राशीसाठी मानसिकदृष्ट्या हा आठवडा थोडासा बेचैनी देणारा असेल. मनाप्रमाणे कामं पूर्ण झाल्याने मात्र तुम्ही खुश व्हाल. बेचैनी असली तरी सुद्धा नशिबाची पूर्ण साथ या काळात तुम्हाला मिळणार आहे. इतकंच नाही तर तुमची प्रलंबित कामं सुद्धा पूर्ण होतील. नोकरीतील स्थितीही चांगली असेल. परिस्थिती अनुकूल असल्याचा फायदा तुम्हाला मिळेल. व्यापार करणाऱ्यांना सुद्धा आठवडा अनुकूलच म्हणावा लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण त्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल. थोडंसं सावध राहावं लागेल आणि मेहनत करावी लागेल. आता सिंह राशीच्या लोकांना मी सुरुवातीला म्हटलं तसं थोडीशी बेचैनी जाणवेल, तर ती बेचैनी कमी होण्यासाठी तुम्हाला ध्यान थोडंसं करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, प्राणायाम करायचे. त्यामुळे तुमच्या भावनांवर तुमचा कंट्रोल राहील. कन्या रास. हा आठवडा खूपच चांगला आहे. मनातील विचार बोलून दाखवू शकाल. विवाहितांचे जीवन मात्र चढ उतारांसह वाटचाल करेल.
व्यापारास अत्यंत फायदेशीर असा हा काळ आहे. आपले कौशल्य आणि आपण पूर्वी घेतलेले श्रम आपणास चांगला आशीर्वाद प्रदान करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मात्र हाताखाली काम करणाऱ्यांपासून थोडं सावध राहावं लागेल. ते त्रास देऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होण्याची शक्यता आहे. तुळ रास. हा आठवडा तुळ राशीसाठी उत्तम म्हणावा लागेल, कारण तुमच्या उत्पन्नात वाढ आणि खर्चात कपात झाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यापारासाठी चढउतारांचा हा काळ आहे. ज्या कामाचा अनुभव किंवा ज्ञान नसेल असं कोणतंही काम हाती घेऊ नका, हा व्यापाऱ्यांना सल्ला आहे. शासनाविरुद्ध असलेलं कोणतंही काम करू नका, हाही एक सल्ला आहे. अन्यथा त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र आठवडा चांगला आहे. खूप मेहनत कराल, चांगले सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा संपूर्ण आनंद घेतील. जोडीदारामुळे चांगला लाभ तुम्हाला होईल. वृश्चिक रास. हा आठवडा अनुकूल आहे. मित्रांची भेट होऊन खूप मनोरंजन होईल. एखाद्या ठिकाणी तुम्ही सहलीलाही जाऊ शकता. खर्चातील वाढ मात्र तुम्हाला काळजी देऊन जाईल. खर्चाच्या प्रमाणात प्राप्ती थोडी कमीच होईल. त्यामुळे अंदाजपत्रावर थोडं लक्ष असू द्या. तुमचं बॅलन्स शीट सांभाळा, अन्यथा काळजी वाढू शकते. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. थोडी धावपळ होईल इतकंच. काही जणांना परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. तिथे जाऊन काही दिवस नोकरी करावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापार वृद्धीसाठी काही गुंतवणूक करायची असेल तर ती करू शकता. विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल. प्रेमीजनांसाठी मात्र आठवडा सामान्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. धनुरास. हा आठवडा धनु राशीसाठी खूपच चांगला आहे. ज्याचा विचार केला होता आणि ज्याची अपेक्षाही ठेवली नव्हती अशी सगळीच कामं होतील. प्रलंबित योजना सुरू झाल्याने नोकरी असो किंवा व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राप्तीमध्ये जलद गतीने वाढ होणार आहे. वाढीव रकमेची गुंतवणूक अशा ठिकाणी कराल की ज्यामुळे भविष्यात लाभ मिळू शकेल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची संभावना आहे. आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. पोटाशी संबंधित विकार उद्भवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक विघ्नांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नक्कीच चांगला आहे. मानसिक तणावातून तुम्ही मुक्त व्हाल. स्वतःचा आत्मविश्वास वाढलेला असेल. खर्चातही कपात होईल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. नोकरीत चढ उतार येऊ शकतात. एखाद्याचे वायफळ बोलणे आपल्या डोक्याला ताप देऊन जाऊ शकते. त्यामुळे थोडंसं शांत राहा. क्रोधित होऊ नका आणि कुणालाही वेडं वाकडं बोलू नका, नाहीतर भांडण होऊ शकतं. शक्यतो अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची प्रगती होईल. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. क्षमता वाढणार आहेत. परिश्रमामुळे एखादी चांगली निविदा तुम्हाला मिळू शकते. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात समाधानी दिसून येतील. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेत खूप मेहनत करतील. आता वळूया कुंभ राशीकडे. हा आठवडा मध्यम फलदायी कुंभ राशीसाठी आहे. काही खर्च अचानकपणे होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या बाबतीत थोडं सतर्क राहावं. कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नये. बदली संभवते. इच्छा असेल तर नोकरी बदलण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. व्यापारी योजना यशस्वी होतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. त्यामुळे आपण यशाच्या मार्गापर्यंत जाऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणासाठी यश प्राप्त होण्याच्या संधी आहेत. मीन रास. हा आठवडा मध्यम फलदायी आहे. सुरुवात खूप चांगली होईल. काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. नवीन संपर्क होतील. एखाद्या सुंदर प्रवासाला जाऊन सुट्टी मजेत घालवण्याची ही संधी मिळेल. प्रेम वृद्धिंगत होईल. वैवाहिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न कराल. अडेल तट्टूपणा केल्याने मात्र नात्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तेवढं करू नका. पण एकंदर आठवडा चांगलाच असेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.